नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार करडे, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी। आज आपल्याला तुळजाभवानीच्या दरबारीमध्ये असणाऱ्या आई जगदंबेच्या गादी घराविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। आज आपण या ठिकाणी समोर पाहू शकता, आई तुळजाभवानीच्या निद्रेचे या ठिकाणी स्थळ आहे। असं म्हणतात की आई जगदंबा जी आहे या ठिकाणी या गादीवरती निद्रा घेत असते। वर्षातून आपण जर पाहिलं तर 21 दिवस ही आईची मूळ निद्रा या ठिकाणी असते। यापैकी नवरात्राच्या अगोदर असेल आणि या ठिकाणी शाकंभरी नवरात्र, ज्याला आपण छोटा नवरात्र असं म्हणतो, या नवरात्राच्या कालखंडामध्ये एकूण दिवस आई तुळजाभवानीची निद्रा याच गादीवरती असते। आणि जे 5 दिवस आहेत नवरात्राच्या नंतरचे, यामध्ये मात्र जे काही नगरचा जो काही पलंग आहे, या पलंगावरती आई भवानीची निद्रा या ठिकाणी असते। तर असं हे आई भवानीच्या निद्रेचं असं एक प्रमुख स्थळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। आता याचं महत्वाचं काय आहे, तर असं म्हणतात की ज्यांना मूलबाळ होत नाही, संसाराचा वेळ वाढत नाही, मग अशा आपल्या घरामध्ये मूलबाळ जन्माला यावं यासाठी भक्त या दरबारात येऊन इथं नवस बोलतात की आई जगदंबे आमच्या घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलू दे। आणि मग भक्तांची जी मनोकामना आहे, जी इच्छा आहे, ती या दरबारात या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होते आणि त्या भक्ताच्या घरामध्ये मूलबाळ जन्माला येतं। आणि मग मूल जेव्हा थोडंसं मोठं होतं त्यावेळेस मुलासोबत येताना ते भक्त आपल्या इच्छेप्रमाणे लाकडाचा असेल लाकडाचा, कागदाचा असेल कागदाचा, नाहीतर चांदीचा पाळणा या ठिकाणी करून आणतात आणि या गादीवरती अर्पण करून आपला हा नवस पूर्ण करतात। आणि म्हणून म्हणतात की नवसाला पावणारं जर सगळ्यात महत्वाचं जर ठिकाण असेल तर हे आई भवानीच्या गादीचं ठिकाण हे मात्र नवसाला त्या ठिकाणी पावणारं असं ठिकाण आहे। असं म्हणतात की ज्यांचा जन्म हा आईच्या पोटातून होत असतो त्यांनाच मात्र पाळणा असतो। जसे की आपण प्रभू श्रीरामाला पाहतो, गुरु दत्तात्रयांना पाहतो, कृष्णांना पाहतो, मात्र आई भवानीचं जे रूप आहे हे रूप मात्र आईनं साक्षात अवतार घेतलेलं आहे, ती कुणाच्याही पोटी जन्माला आलेली नाही। आणि यामुळं आई भवानीचा असा पाळणा असा नाहीये, मात्र भक्तांचा जो नवस आहे हा नवस पूर्ण झाल्यानंतर भक्त या ठिकाणी आपल्या इच्छेने जो पाळणा आणतात आणि हा पाळणा इथं आणून ते सोडण्याचं या ठिकाणी सोडून आपला नवस हा पूर्ण करतात। तर असं हे गादीचं अतिशय पवित्र असं ठिकाण आहे। एवढंच नाही तर भक्ताच्या मनात कोणती इच्छा असेल, देवीला काही मागायचं असेल, ते सुद्धा इथं गादीच्या या ठिकाणी येऊन डोकं टेकवून या ठिकाणी देवीला जर आपण मागितलं तर हा बोललेला सर्व नवस हा पूर्ण होत असतो, असं या गादीचं आहे। आता आपण नेहमी पाहतो की आई भवानी ज्यावेळेस सिंहासनावर रूढ असते त्यावेळेस तिला दह्या दुधाचे पंचामृताचे अभिषेक असतात, मात्र आई भवानी ज्यावेळेस या गादीवर येते, निद्रावस्था घेते, त्यावेळेस तिला तेलाचे आणि अत्तराचे अभिषेक असतात। मग हे जे तेल किंवा अत्तर आई भवानीला अभिषेक स्वरूपात आपण जे घातलेलं आहे ते या गादीमध्ये असतं आणि या गादीतून वर्षभर ते खाली येत राहतं। आणि भक्त काय करतो तर खालीच्या बाजूला गादीचा आपला हात घासतो, मग हाताला जे तेल आणि अत्तर लागतं ते आपल्या कपाळाला लावतो आणि देवीचा हा आशीर्वाद जो आहे हा या ठिकाणी प्राप्त करतो। असं हे देवीचं या ठिकाणी शयनग्रह आपण या ठिकाणी पाहिलं। असंच आपल्या चॅनलवरती विविध देवीचे महात्म्य, देवीचं या ठिकाणी मोठं जे काही महात्म्य आहे हे सगळं आपल्या चॅनलवर येत राहील। सर्वांनी सबस्क्राईब करा, असंच आपलं प्रेम देत राहा। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय।